नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल आणि ग्रीन हार्वेस्ट, पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कट्ट्याचे पाहुणे आहेत. नाना बऱ्याचदा गरज नसतानाही प्रवाहाच्या विरुद्ध पोहत राहतात असे त्यांचे हितचिंतक आणि विरोधक सगळेच मानतात. आधी ते अपक्ष होते तेव्हाही ते नाराज होते, मग भाजपत गेले, खासदार बनले, सगळं छान सुरू आहे असं वाटत असताना ते थेट मोदींवरती नाराज होऊन महाशक्तीची साथ सोडून बाहेर पडले. सध्या परिस्थिती अशी आहे की काँग्रेसचे काही नेते नानांवरती नाराज असतात, कधी नाना काँग्रेसच्या नेत्यांवरती नाराज असतात. त्यातूनच ते छत्रपती संभाजीनगरच्या वज्रमूठ सभेला हजर राहिले नव्हते अशाही चर्चा रंगल्या. आता अवघ्या काही तासात नागपुरात वज्रमूठ सभा होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका जाणून घेण्यासोबतच महाविकास आघाडीत काँग्रेस खरंच कम्फर्टेबल आहे का, सावरकरांच्या टीकेवरनं ठाकरेंची नाराजी काँग्रेसला परवडणारी आहे का, सत्ताधारी खरंच सातत्यानं दावा करत असल्याप्रमाणे काँग्रेसचे जुने जाणते नेते भाजपच्या वाटेवर आहेत का, थोडक्यात राज्यात काँग्रेसचं चाललंय काय, याविषयी आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. नाना पटोलेजी नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे माझा कट्ट्यावर. नमस्कार. नाना, खरं तर या गप्पांना या कट्ट्यावर सुरुवात करताना जो आत्ता ज्ञानदानं प्रास्ताविक करतानाचा जो मुद्दा उपस्थित केला होता की सध्या काय चाललंय काँग्रेसमध्ये, एकीकडे असं दिसतंय की निवडणुकांमागून निवडणुका तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातली काँग्रेस जिंकताना दिसतेय, पण असं असतानाही सतत काहीतरी पक्षामध्ये गडबडी चालल्याच्या बातम्या येतात. आत्ता तुम्ही ती एक लिस्ट याच्यासाठीची जाहीर केली ज्याच्यामध्ये काही मोठ्या नेत्यांची नावं नसल्याबद्दल, खास करून तुमच्या नागपूरचेच काही नेते मंडळींची, वडेट्टीवार, सुनील केदार वगैरेंची, त्यांची नावं नसल्याबद्दलची नाराजी, सगळ्या महाविकास आघाडीला एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न होत असताना वज्रमूठ सभेची तुमची अनुपस्थिती, त्यामुळे तुम्ही नाराज आहात त्याची चर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये खास करून तुम्ही काही वेळेला घेतलेल्या आक्षेपांमुळं होत असलेल्या कुरबुरी, सध्या चाललंय काय उद्याच्या वज्रमूठ सभेच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न आहे. राजू, मी आरोप करत नाही, कधी वास्तविकता मांडणं हा माझा स्वभाव राहिलेला आहे. आणि मूळ प्रश्न असा आहे की काँग्रेसमध्ये कुठेही गडबड नाही हे मी सातत्याने सांगतो आणि ते रिझल्टमध्ये मी त्याला आपण रूपांतरित करतो. आणि हे आवाज कोणी काही बोलायचं तर काही घरामध्ये काही बोलायचं का, आमच्याकडे लोकशाही आहे, बोललं तर त्याला काही मतभेद आहेत असा कुठेही आमच्या पक्षामध्ये कुठेही भूमिका नाही आणि सगळेजण मिळून आम्ही काम करतो आहे. राहिलं नागपूरच्या वज्रमूठ सभेमध्ये काँग्रेसनी या ठिकाणी संपूर्ण तयारी केली, कारण की आमचं इथं आम्ही मेन आयोजकच आम्ही आहोत, काँग्रेस आहे. आणि त्याच्यामुळे काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण तयारी केली. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते राहतील, सेनेचे नेते राहतील आणि मोठी सभा या ठिकाणी होणार. आणि त्या भीतीमुळे भाजपनी त्या सभेचा विरोध केला, ते कोर्टापर्यंत पोहोचलेत आणि भाजपमध्ये किती दहशत आहे हे त्याचं एक चित्र आपल्याला या थोड्या 2 दिवसाच्या पहिल्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळत होतं. राहिलं मी औरंगाबादच्या सभेला नाही गेलो, हा काही भाग होऊ शकत नाही, कारण की तिथं आमचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब होते, आमचे बाळासाहेब थोरात होते, आमचे अमित देशमुख होते आणि मराठवाड्याच्या, कारण की आम्ही प्रत्येकानं 2 लोकांनाच त्या ठिकाणी भाषण करायचं आहे. त्याच्यामुळे दोन्ही आमचे मराठवाड्यातले नेते त्या ठिकाणी भाषण करावं आणि त्या पद्धतीचा एक मेसेज त्या माध्यमातून जावा अशी भूमिका होती. पण मी त्या सभेला जाणार होतो, मी गेलो असतं तरी मी भाषण तिथं केलं नसतं, आम्ही त्यांनाच संधी दिली असती. पण मला तातडीनं दिल्लीला बोलवलं गेलं होतं. दुसऱ्या दिवशी सुरतमध्ये ज्या पद्धतीचं खोटे आरोप लावून राहुलजींना कारवाई केली गेली होती, त्याचं एक आखरी हा ज्या पद्धतीचं एक तानाशाह प्रवृत्ती जी देशामध्ये चाललेली आहे त्याचा मुकाबलाही, त्याची एक रणनीती करण्याची एक भूमिका त्या ठिकाणी दिल्लीमध्ये होती आणि मला दिल्लीत बोलावून घेतलं होतं. आणि त्याच्यामुळे मी योगायोगानं त्या ठिकाणी संभाजीनगरला गेलो नाही. त्यामुळे माझी नाराजी असं नाही, मी कुठं नाराजी व्यक्तच केली नाही, माझा तो का भाग नाही. असती नाराजी तर मी जाहीरपणे बोललो असतो. आणि पण त्याचं एक वातावरण निर्माण करण्याचं काम आणि महाराष्ट्रामध्ये
महाविकास आघाडीमध्ये जो समन्वय आहे त्या समन्वयाची भीती सत्तेमध्ये बसलेल्या लोकांमध्ये आहे, कारण की सत्तेमध्ये समन्वय नाही आहे. मी तुम्हाला आत्ताही अजूनही सांगतो, शिंदेसोबत जेवढे काही आमदार आहेत त्यांच्यामध्ये काय अवस्था आहे, अनास्था आहे ते आपल्याला सगळ्यांना जाणवतं. भाजपमध्ये असलेल्या लोकांमध्येही सुद्धा दिल्लीमध्ये जे काही भाजपचे नेते आहेत आणि राज्यातले काही आहेत त्यांच्याबद्दलचे कुरबुरी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की सत्तेमध्ये फार मोठ्या पद्धतीचं वातावरण खराब आहे, महाविकास आघाडीमध्ये कुठं नाही. आता याला फोडा त्याला फोडा हे येणार आहे, त्या पद्धतीचे रोज बातम्या येतात आहेत आणि आम्हाला नाही वाटत की असं काही होणार. आणि महाविकास आघाडी विशेष करून मजबूतीनंच पुढच्या निवडणुकीला पुढं जाईल. या औरंगाबादच्या वज्रमूठ सभेचं जी रीत होती, पद्धत होती, तिथं जी त्या सभेची धाटणी होती तशाच पद्धतीचं उद्या नागपूरला होणार. उद्या नागपूरमध्येही प्रत्येक पक्षाचे 2-2च नेते बोलणार असं काही ठरलं आहे का? आणि औरंगाबादच्या सभेचं आयोजन शिवसेनेनं केलेलं होतं, त्यामुळं तिथं मधली मोठी खुर्ची उद्धव ठाकरेंसाठी होती. आता उद्या नागपुरात तुम्ही करताय तर मधली मोठी खुर्ची तुमची असणार आहे का? नाही, मी पहिलेच सूचना अशा दिलेल्या आहेत की उद्धवजींच्या त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना ती खुर्ची वेगळी लावावं लागतं. त्याच्यामुळे सगळ्या खुर्च्या उद्धवजीला लागतात तशासारख्या सगळ्या खुर्च्या लावा, कारण की हा मतभेद त्या ठिकाणी काही लोकांमध्ये गैरसमज होतो, तो गैरसमज जाऊ नये आणि त्याप्रमाणेच्या सगळ्या खुर्च्या लागाव्यात अशी भूमिका आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे. त्याच्यामुळे त्याची पूर्ण तयारी आम्ही त्या पद्धतीची केलेली आहे. त्यामुळे त्या पद्धतीचं कुठलं वातावरण जाऊ नये, गैरसमज होऊ नये कोणामुळे त्या सगळ्या त्या स्टेजच्या ह्याच्यामध्ये हा एक प्रयत्न काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे आणि त्या चुका आता होता कामा नये याची काळजी आम्ही घेऊ. मागं अण्णा हजारेंनी जे आंदोलन केलं होतं त्यामध्ये सगळे कार्यकर्ते डोक्यावर मैं भी अण्णा, मी पण अण्णा अशा टोप्या घालून फिरत होते. आता उद्या सभेमध्ये सगळेजण आमची खुर्ची पण उद्धव ठाकरेंची असं म्हणणार म्हणजे? नाही राजू, तसा मुद्दा नाही आहे. आखरी आम्ही पाहतोय की आता आम्ही इतके वर्ष, आता राहुलजी आहेत, सोनियाजी आहेत, सभा जेव्हा होतात तर जसं सगळ्या नेत्यांना खुर्च्या असतात तशाच खुर्च्या त्यांच्या असतात आणि त्याच्यामुळे खुर्च्या सगळ्या एकसारख्याच राहाव्यात आणि हे महाविकास आघाडीचं हे आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये त्या पद्धतीचं चित्र राहावं अशा पद्धतीची भूमिका आहे. शेवटचं भाषण कोण करणार? हा भाग नाही आहे. आखरी ज्या ते भाषण एक बघा, सिरियल नंबर आपण करू त्याच्यामध्ये, त्याच्या सिरियल नंबर मध्ये त्या पद्धतीने ती भाषणं होतील. कसे म्हणजे अल्फाबेटिकली असणार आहे, पक्षाच्या क्रमाने पहिलं असणार भाषण आहे? कोणी करावं हे काही आमच्या ज्या पक्षाचे आमदार माझा जास्त मुद्दा त्यांनी जास्त एकदम बोलायचं, आधी स्पष्ट बोलायचं असं राजनीती असणार आहे. आहे? नाही, कोणाला जास्त आणि कमी बोलायचं, इथं कमी लेखाचं काम कोणालाच नाही आहे. आणि याच्यामध्ये क्रम ठरवायचं कसं ते आमच्याच हातात आहे सगळ्यांच्या. अजून ठरलं नाहीये का ते? त्याच्यामध्ये पहिले कोण बोलायचं आणि नंतर कोण बोलायचं असं काय नाही, क्रम आम्हीच ठरवू ना. त्याच्यामुळे त्या क्रमामध्ये तुम्ही राजूजी जाऊ नका. पहिली गोष्ट, या वज्रमुठेचा जो उद्देश आहे त्या उद्देशामध्ये जी तानाशा प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम जे सुरू झालेलं आहे, शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करताय, तरुणांना रोज त्यांना फिरवलं जाते आहे, खोटे आश्वासन त्यांना दिले जात आहे. आपण पाहिलं की एसटीच्या कामगारांचं एक मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झालं आणि त्याच्यानंतर त्यांना समायोजन करण्याच्या बाबतची भूमिका ज्या ठिकाणी BJPने ज्या पद्धतीने मांडली, आज त्या साध्या एसटीच्या कामगारांचे पगारसुद्धा ते देऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. समायोजन तर हा नंतरचाच भाग आहे, पण मूळ प्रश्न आहे त्याचे पगारसुद्धा आपण देऊ शकत नाही. आणि आज शेतकऱ्यांची अवस्था इतकी भयानक झाली, महागाईच्या बद्दलची मोठी बिंबीच्या ढेंडापासून भाषणं करायची. आमच्या सरकार ज्या राज्यात आहेत, राजस्थानमध्ये गॅस अर्ध्या किमती केल्या नाही, मतदारसंघांना आम्हाला जनतेचे प्रश्न घेऊन आणि जी काही आज महाराष्ट्रातली अवस्था निर्माण केली, भ्रष्टाचाराचं पूर्ण मंत्रालयापासून तर खालतपर्यंत जी काही भ्रष्टाचाराची मालिका सुरू झालेली आहे, याच्यावर
एक सोबत आवाज उचलणं हा आमचा त्याच्यातला मूळ उद्देश आहे. पहिले भाषण कोण द्यायची आणि शेवटचं भाषण द्यायचा हा त्याच्यातला मुद्दा नाहीये. अच्छा, पण या म्हणजे BJP अजूनही नक्की नाहीये या उद्धव ठाकरे सत्तेमध्ये ज्या पद्धतीनं संविधानिक व्यवस्था आहे, माझ्या मते उद्धव ठाकरे शेवटचं त्यांचंच भाषण असेल, पण जर ते नसेल तर तुम्ही अर्थात कराल स्पष्ट. पण मुद्दा जो आहे तो म्हणजे एकूण महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणानं ते काहीतरी करताना दिसत असताना सतत त्याच्यामध्ये काहीतरी भानगडी निर्माण होताना दिसतात, कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स येतात, काही वेळेला भूमिका पक्ष वेगळ्या घेतात, त्याच्यामुळं त्या आघाडीला नख लागते अशी स्थिती निर्माण झाल्यासारखं दिसतं. मग कधी तो सावरकरांचा मुद्दा असतो की ज्याच्याबद्दल शिवसेना फार हळवी आहे तर तो विषय येतो आणि मग राहुल गांधी बोलायचं त्या विषयावर टाळतात, पण काँग्रेसमधले स्थानिक लोक त्याच्याबद्दल बोलत राहतात. अडाणींचा मुद्दा असेल किंवा नरेंद्र मोदींच्या पदवीच्या विषयीचा मुद्दा असेल त्याच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक वेगळी भूमिका घेतात आणि मग त्याच्यामुळं परत महाविकास आघाडीमध्ये सगळं अलबेल नाही असं चित्र निर्माण होतं. ही जी सगळी स्थिती आहे याच्याबद्दल तुम्हाला एकत्रित बसून काही करता येत नाही आहे का? काय प्रॉब्लेम होतो? ही का अशी सारखी स्थिती निर्माण होती? राजूजी, आपण पाहिलं असेल की परवाच दिल्लीमध्ये नितीश कुमारजी असतील, तेजस्वी यादव असतील, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधीजींनी मिळून त्या ठिकाणी निर्णय केला. या UPAचे समन्वयक म्हणून एका अनुभवी व्यक्तीला त्या ठिकाणी नितीश कुमारच्या रूपाने त्या ठिकाणी घेतलं गेलं आणि त्यांचं काम पण त्यांनी सुरू केलं. मूळ प्रश्न आहे, काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. देशाच्या संविधानिक व्यवस्थेचे जे 3-13 वाजलेत आपण पाहिलं, मी तुमच्या हेडलाईनमध्येच ऐकत होतो, सत्यपाल मलिकांनी जे माजी राज्यपाल जम्मू काश्मीरचे होते त्यांनी पुलवामाच्या बाबतची जी काही भूमिका मांडली हे तर अंगावर काटे उभे करणारे आणि देशाचं संरक्षणच आज देशाच्या नेतृत्वाखाली सुरक्षित नाही अशा पद्धतीची परिस्थिती झाली. काय राजकारणासाठी देशाच्या सुरक्षेशी खेळ करताय तुम्ही? ही जी काही परिस्थिती झालेली आहे आणि काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की जे BJPच्या या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात असतील त्यांचं काय व्यक्तिगत मत असेल, अदानीच्या मॅटरमध्ये असेल किंवा डिग्रीच्या बाबत असेल की सावरकरांच्या बद्दल असेल, त्याला आमचं काही ते काय व्हायचं त्यांनी ठरवायचं, ते त्यांनी बोलायचं, त्यांचा तो भाग आहे. आम्हाला त्याच्यामध्ये कुठलंही सरसूतक नाही. आमची भूमिका याच्यातली स्पष्ट आहे की आज देशच धोक्यात आलेला आहे. हे जुन्या इतिहासाचे किडे उगदून आम्हाला फालतूच्या भानगडीत जायचं नाही. आत्ता सत्यपाल मलिकांनी जे काही काल देशाच्या समोर मांडलं आहे तर हा देश आज संकटात आल्या, देशाची सुरक्षाच आणि देशाचा डिफेन्ससारखी व्यवस्था आज धोक्यात आलेली आहे. काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि काँग्रेसच्याच विचारधारेने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं हा देश उभा झालेला आहे. हे काही हऱ्यागऱ्याच्या याच्यात नाही झालेला आहे. याच्यात खूप कष्ट वेचलं आहे काँग्रेसनी आणि त्याच्यामुळे या देशाला असं बर्बाद होताना आणि असं बिखरताना हा देशाला काँग्रेस कधी बघू शकत नाही. आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे की जे लोक या व्यवस्थेच्या BJPच्या विरोधात असेल त्या सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचं, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. कोणाला काय बोलायचं तर ते त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांनी काय बोलायचं काय नाही, त्याच्यामुळे या महाविकास आघाडीला कुठलाही परिणाम होणार नाही अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. नाना, तुम्ही आता तुमच्या बोलण्यात सावरकरांचा मुद्दा काढला म्हणून प्रश्न विचारते की आता तुम्ही महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहात. तुम्हाला याची कल्पना आहे की महाराष्ट्रात खूप लोक असे आहेत, खूप मोठा समाजाचा भाग आहे की ज्यांना सावरकरांबद्दल खूप आदर वाटतो, मनात त्यांच्या आदर आहे. असं असताना ज्या पद्धतीने राहुल गांधी वारंवार सावरकरांबद्दल बोलतात, आता संजय राऊतमध्ये जाऊन खरगेंना भेटून आलेत, भूमिका मांडून आले, तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून कधी राहुल गांधींना हे सांगितलं नाही का की महाराष्ट्रात काय भावना आहे सावरकरांबद्दल? आणि म्हणजे वोट बँक म्हणूनही विचार केला तर तुम्हाला असं वाटत नाही का की हा जो समाजातला घटक आहे त्यांना वारंवार असा नाराज करायला नको? ज्ञानदा, माझं तुम्हालाच एक प्रश्न असा आहे की मी सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे असं म्हटलं तर कोणाला काय त्रास होता तर मला माहिती नाही. पण बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बद्दलच्या ज्या पद्धतीने चेष्टा करण्यात आल्या, त्यांना ज्या पद्धतीचा अपमान राज्यपालाच्या खुर्चीवर बसलेल्या भगतसिंग कोश्याऱ्यांनी बोलावं, राज्यातल्या मंत्र्यांनी बोलावं या महापुरुषांच्या बद्दल, त्याचं यांना कोणीच मानणारे नाही आहेत.
महाराष्ट्राचा शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आपण असं म्हणतो, या महाराष्ट्रामध्ये धडधडीत अपमान या बीजेपीच्या लोकांनी करायचा, त्याच्यावर कोणी काहीच बोलायचं नाही. आणि मी सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे, हा गुन्हा होत असेल तर आम्ही कोट्यावधी लोक हा गुन्हा करू. पण मूळ प्रश्न आहे की मी माझी आयडेंटिटी सांगणं, मला माझा अधिकार आहे ना, मी राहुल गांधी आहे, हे माझी आयडेंटिटी आहे, मी सांगायला मला मी कोणाचा अपमान नाही करत आहे. पण याला अगर कोणी अदरवाईज घेऊन पण या महापुरुषाचा अवमान होत असेल आणि त्याला कोणीही काही बोलायला तयार नसेल, आम्ही तर अनेकदा मोर्चे काढलेत, आंदोलन केलेत की याला इथून हाकला, याला माफी मागायला लावा. कधी केलं भाजपनी? पण नाही केलं ते. पण मुद्दा आम्हाला त्याच्यावर जायचं नाही. आज देश आणि राज्य हे वेगळ्या वेगळ्या संकटात फसलेले आहेत आणि म्हणून या विचाराला सावरकरचा मुद्दा आणून मुद्दामून जनतेचे मूळ प्रश्न डायव्हर्ट करायचा प्रयत्न होत असेल तर अजिबात त्याला काँग्रेसची भूमिका नाही. आणि मी राहुल गांधी असं म्हणायला आम्हाला समजा या देशामध्ये आम्ही गुन्हेगार ठरत असू तर हे गुन्हे आम्ही करूच. मी राहुल गांधी आहे, बोलील मी. पण आता महाविकास आघाडीतच नाराजी निर्माण झाली आहे सावरकरांबद्दलच्या वक्तव्यांनी. आम्ही बातम्या सुद्धा ऐकतोय डॅमेज कंट्रोल बद्दलच्या. त्यात किती तथ्य आहे आणि काय काय प्रकारचं डॅमेज कंट्रोल असणार आहे? एक बघा, याच्यामध्ये एक बघा, मी राहुल गांधी आहे हे कोणाला म्हणायला कोणाला काही नाही, त्याच्यावरचं सगळं चित्र स्पष्ट झालेलं आहे. आणि तुम्हाला कोणाला दैवत मानायचं प्रत्येकाला अधिकार आहे लोकशाहीमध्ये, कोणी कोणाला दैवत मानायचं आहे. आमचे शाहू फुले आंबेडकर हे आमचे दैवत आहे, आम्ही त्या दैवतांच्या बद्दलची भूमिका मांडणारच वारंवार. ज्याला नाही मांडायची तो त्यांचा भूमिका आहे, पण अवमान आम्ही सहन करणार नाही. आम्ही एक बघा, सावरकरांच्या बद्दल आम्ही अपमानजनक एकही शब्द आतापर्यंत बोललेला नाही. पण शाहू फुले आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या बद्दल काय बोलले ते राज्यपाल कि 13 साल के महात्मा जी थे और 10 साल की सावित्रीबाई थे, तो उनको ऐसे बचपन में क्या क्या करे, किती घाणेरड काय. त्याला अशा पद्धतीचं कधी आम्ही कधी बोललो? काय केलं त्या भगतसिंग कोश्यारीचं त्या काळात या लोकांनी? किती घाणेरडं बोललंय. आणि यांना विसरून जा आणि आता गडकरीला आठवण करा. काय झालं हे खालच्या लेवलचं नाही झालं. नाना, सावरकरांच्या बद्दल जो विषय चाललेला आहे आता, बावनकुळेने सांगितलेलं आहे की जोपर्यंत राहुल गांधी माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही. तर ही एक प्रकारे राहुल गांधींना धमकी आहे. आणि राहुल गांधी जे मुंबईत म्हणजे तुम्ही जो त्यांचा दौरा ठरवताय तर त्याच्यावरती काही परिणाम होईल का त्याचा? एक बघा, आमच्या राज्याची संस्कृती अशी धमक्याची नाही आहे. भाजपचं पार्टी विथ द डिफरन्स असेल तर हे अशा पद्धतीचं धमकायचं असेल तर त्यांचा हाच असेल. महाराष्ट्राचं कल्चर आणि संस्कृती त्यांना माहीत नसेल तो त्यांचा भाग आहे. राहुलजींनी त्याच्यामध्ये मी सावरकर नाही मी राहुल गांधी असं म्हटणं हे त्यांना वाईट वाटत असेल तर मग देशाच्या प्रधानमंत्र्यांनी शेतकऱ्यांना अंतकवादी, खालिस्तानी आणि आंदोलनजीवी म्हणालं तर या देशाच्या अन्नदात्याचा अपमान नाही आहे? अपमान नाही आहे? हे यांच्या सगळ्या राज्यपाल पदावर बसलेल्या लोकांनी आणि यांच्या मंत्र्यांनी शाहू फुले आंबेडकरांचा सातत्यानं अवमान केला. त्याच्याबद्दलचं काय, त्याच्याबद्दल नाही बोलणार तुम्ही लोक? राहुल गांधींनी मी सावरकर नाही मी राहुल गांधी एवढं म्हटलं तर यांना कशाला मिरची लागायला पाहिजे? नाना, पण मिरची लागायला पाहिजे. तुम्ही म्हणजे तुमचा भाजपकडे रोख असेल, पण उद्धव ठाकरेंना पटलं का तुम्ही हे सांगितलं? म्हणजे अर्थात सांगितलं असेल की त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की मी सावरकर नाही आणि मी राहुल गांधी आणि त्यात कुठलाही अपमान नाही. त्यांना पटलं का हे? त्यांना त्यात काही वावगं वाटलं नाही असं झालंय का? हे बघा, मला त्या लेवलवर काय चर्चा झाली मला माहिती नाही, पण जी काही भूमिका आमची आहे ती भूमिका आम्ही मांडलेली आहे. त्या लेवलवर काय चर्चा झाल्या त्याची मला माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्याचं वक्तव्य करणं चुकीचं ठरलं. मी शेवटचा प्रश्न विचारतो सावरकरांच्या बद्दलचा, की जेव्हा हा खूप विषय मधल्या काळामध्ये गरम झाला होता त्यावेळेस आणि जेव्हा शिवसेना त्याच्याबद्दल खूप नाराज झाली होती, तर त्याच काळामध्ये अशा बातम्या आल्या होत्या की शरद पवारांनीही एका मीटिंगमध्ये राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलं सावरकरांच्या बद्दल बोलताना काळजी घ्या म्हणून. तर आता त्यामुळं त्यानंतरच्या काळामध्ये राहुल गांधींनी सावरकरांच्या विषयी काही बोलताना त्यांचा उल्लेख करताना ते दिसले नाही आहेत. तर असं काही ठरलेलं आहे का की आता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सावरकरांचा उल्लेख टाळायचा, हा वाद नको महाविकास आघाडीमध्ये म्हणून? यासाठी बघा,
राजूजी, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सत्यपाल मलिकांनी जो काही काल यांचा भांडा फोडला, आरोप नाही आहे, ते राज्याचे गव्हर्नर होते, त्यांच्यासमोर ह्या सगळ्या घटना झाल्या. त्यावेळेस देशाचे प्रधानमंत्री फोटो सेशन करायला जंगलात होते आणि त्याच्यानंतर त्या ढाब्यावर येऊन त्यांनी फोन केला, ते पण त्याचा उल्लेख केला. गृह खात्याने अजित डोभालनी काय म्हटलं ते पण त्यांनी सांगितलं. जे वस्तुस्थिती आहे ती त्यांनी मांडली. हे सगळं चित्र आज देश भयानक अडचणीत आलेलं आहे. देशाचे संविधानिक आपण पाहतोय, नाही, माझा सुप्रीम प्रश्न- कोर्टाचे माझा जस्टिस प्रश्न- वारंवार त्यांचं आणि केंद्र सरकारचं रोज भांडण होते. नाही नाही, हा सगळा हे नाही नाही, बरोबर माझं आहे. ऐका ना. म्हणून सावरकर हा विषय आमचा नाही आहे. माझा राजूजी, माझा मुद्दा ऐका, मी तुम्हाला तेच सांगतोय. सावरकर इश्यू नाही, तर एक लाईन बोलल्यानंतर त्यांनी एवढा बवाल केला, कारण की यांचा जो मुद्दे नाही, जनतेच्या कोर्टामध्ये हे नापास झाली बीजेपी, आणि त्याचा सावरकरचा मुद्दा उचलून ते त्या पद्धतीनं त्याचा बाऊ करतात आहेत. काँग्रेसला सावरकरांचा इश्यू हा काही आमचा इश्यू नाहीये. मी तुम्हाला पण स्पष्ट त्यामुळे करतो. तुम्ही असं ठरवून टाकलं आमचा की issue सावरकर आहे या विषयावर देशाच्या आपण जायचंच संविधानिक नाही. व्यवस्था नाही, वाचवणं. त्यामुळंच याचा फायदा बीजेपी घेऊ पाहतंय. त्यामुळे यापुढे सावरकर हा काही विषयच संबंधच नाही नाही ना. घ्यायचा असं आम्हाला संबंध नाही. आम्ही कुठंच सावरकर हा विषय आमचा कधीच नाही राहिला. आम्ही कधी बोललो पण नाही त्या विषयावर. ओके. नाना, आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. परवा 2 दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमन यांनी आधी एक ट्विट केला आणि त्यांनी नंतर सगळ्या माध्यमांना मुलाखत दिली की त्यांनी मंत्रालयात अशी कुजबूज ऐकली किंवा असं त्यांना कोणीतरी सांगितलं की आता सत्ता संघर्षाचा निकाल लागला की भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार आणि शिंदे गट बाहेर जाणार. तेव्हा खूप त्याच्यावर चर्चा सुरू झाली, अजूनही चर्चा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण काही तयारी केली आहे का? असं काही घडलं तर काय करेल काँग्रेस पक्ष, किंवा काही म्हणजे काही चर्चेच्या स्तरावर किंवा विचारांच्या स्तरावर तरी काही आहे का चाललेलं? बघा, काँग्रेस विचाराची लढाई लढते. काँग्रेसचं काही, आणि राहिलं राष्ट्रवादीचा विषय आहे. राष्ट्रवादीनी काय ठरवायचं नाही ठरवायचं तो त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांचा वेगळा पक्ष आहे. त्यांनी मगाशी तुम्ही म्हणालात की अदानीचा असेल की त्यांच्या नरेंद्र मोदींच्या डिग्रीचा इश्यू असेल, त्यांनी वेगळ्या पद्धतीनं मांडला. मी तुम्हाला काय सांगतो की आमची भूमिका स्पष्ट आहे की जे बीजेपीच्या विरोधातले जेवढे काही राजकीय दल या देशामध्ये असतील, जे या लढाईमध्ये सामील व्हायला असतील तयार, त्या काँग्रेसनी त्यांची मूड बांधून एकत्रित ही लढाई लढायची, ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आता कोणाच्या घरात काय चाललेलं आहे काय नाही ते डुकावून बघण्याचं आमचं काही ते सारस्य नाही, त्याच्यामध्ये आमची भूमिका पण नाही. आणि त्याच्यामुळे पण मी त्या दिवशी सांगितलं की अजितदादा असं करतील नाही, असा आमचा विश्वास आहे. नाना पटोलेजी, प्रश्न असा आहे की तुमच्यासोबत असलेले 2 मित्र पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरेंची, की ज्यांचं नावही गेलं, पक्षाचं चिन्हही गेलं, राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आलेला आहे, तुम्हाला भीती वाटते पुढे काय? आम्हाला भीती काय वाटायचं, आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे म्हणाले की आम्हाला हे सगळे स्टेट पार्ट्या ज्या आहेत त्या सगळ्या संपवायच्या आहेत. त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जे काही चाललेलं आहे ते सगळ्या जे राज्यातल्या राज्य पातळीच्या जेवढे पक्ष आहेत त्यांनी त्यांचा इशारा समजलं पाहिजे की बीजेपीच्या डोक्यात नेमकं काय चाललं. त्याच्यामुळे तो त्यांचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की आज जो प्रचंड नाराजी जे भाजपच्या या काटकारस्थान आणि त्यांच्या राजकारणामुळे जे देशाचे 3-13 वाजलेत, त्यामुळे प्रचंड नाराजी जनतेमध्ये आहे. आणि या नाराजीला एकत्रित करणं आणि सगळ्या जे स्थानिक पक्ष आहेत त्यांना घेऊन सोबत चालणं ही काँग्रेसची एकमेव भूमिका आहे आणि काँग्रेस ते करते आहे. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांचं शिवसेना असेल किंवा पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, त्यांनी कसं पुढं जायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. अच्छा, विरोधकांची अडचण नेमकी कुठे होते? कारण राष्ट्रीय पातळीवरती भाजप विरोधात लढण्यासाठी सगळ्या विरोधकांनी एकत्र यायला पाहिजे हे तुमच्यापैकी अनेक जण वेळोवेळी जाहीरपणे पण बोलतात, पण जेव्हा एकत्र येण्याची वेळ येते तेव्हा ती एकजूट फारशी पाहायला मिळते असं नाही. चुकतंय कुठे, गडबडतंय काय? आपण पाहिलं की परवाच आपण आपचे खासदार संजय सिंगच्या काही स्टेटमेंट आपण पाहिलेत की त्यांनी पूर्ण देशभरातल्या विरोधक राजकीय लोकांवर ईडी आणि सीबीआयची कशी कारवाई केली गेलेली होती, त्याला किती कुठल्या लेवलवर ईडी जाते आहे
एकाचं तर कानाचे पडदे फाडून टाकलेत, त्याचं नाव घ्यायला सांगत होते दुसऱ्या नेत्याचं. त्याला दुसऱ्याला सांगितलं की तुझी पोरगी कॉलेजमध्ये जाते ते कशी जाते ते आम्ही पाहतो. म्हणजे घरापर्यंत ईडी पोहोचलेली आहे. त्याचा वापर कसा नरेंद्र मोदीचं सरकार या देशामध्ये करते आहे हे आपण त्या दिवशी ऐकलं. जाहीरपणे त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे संजय सिंगनी. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की या पद्धतीनं धमकवून एकमेकाला ईडी आणि सीबीआयचा धाड दाखवून कोणाला इकडे तिकडे करायचा प्रयत्न केला जातो हे आता जाहीर झालेलं आहे. हे काही कोणाला म्हणजे प्रेमाने तोडण्याचं काम नाही होत आहे. आता आपण पाहतोय की आज केजरीवालांवर सीबीआयचं नोटीस गेलेलं आहे. मी आता सकाळीच पाहत होतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की यांच्या होला हो लावा, आम्हाला देश बर्बाद करायचं, देशाला हे करायचं आहे, त्याला होला हो तुम्ही लावा, आम्ही आमच्याबरोबर या, असं नाही आला तर ईडी आणि सीबीआय लावू, अशा पद्धतीची परिस्थिती सुरू झालेली आहे. आणि या ईडी आणि सीबीआयला काँग्रेस भीक टाकत नाही. देशासाठी आमचं अनेकदा बलिदान झालेलं आहे, देशाच्या स्वातंत्र्यामध्ये झालेलं आहे, देश उभं करण्यामध्ये झालेलं आहे. देशाच्या याच्यामध्ये स्वातंत्र्यानंतरही इंदिराजी असतील, राजीवजी असतील, त्याचं बलिदानही काँग्रेसने या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामुळे काँग्रेसला या सगळ्या ईडी आणि सीबीआयची अजिबात भीती नाही. आणि आम्ही देशासाठी लढू, ही आमची भूमिका स्पष्ट आहे. त्याच्यामुळे एके करणं आमचा प्रयत्न आहे. आम्ही सामोर जाऊन एके करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. पण ईडी आणि सीबीआयच्या धाकानं कोणी जातील तर त्याला एकत्रित काय येत नाही असा प्रश्न आपण जे विचारतात त्याचं उत्तर हे आहे. नाना, 2014 पण विरोधी पक्षांची एकी करून मोदींना पाडण्याचा प्रयत्न झाला होता. 14 नेते एकत्र आले होते, परंतु ती एकी कायम राहिली नाही. आणि आता पुन्हा एकदा विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विरोधकांची मतभिन्नता आहे, त्याच्यामध्ये त्या सगळ्यांचा समन्वय साधणं खूप कठीण दिसतंय सध्या तरी. एकूण जे चित्र बघतोय आपण म्हणजे महाराष्ट्रातलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं जे एकमेकांमध्ये अंतरकलह आहेत, तर त्याचा कितपत परिणाम होईल आणि ही विरोधकांची एकी 2024च्या लोकसभा इलेक्शनपर्यंत कायम राहील का? 2014चा विषय वेगळा होता. त्यावेळेस खोटे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला 2 पट आम्ही भाव देऊ, स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करू, 2 कोटी युवकांना दरवर्षी नोकऱ्या देऊ वगैरे काय 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 जेवढे स्वप्न दाखवायचं काम झालं होतं. 2019मध्ये पुन्हा पाकिस्तान आणि भारताचं पुलवामा करून एक चित्र निर्माण करण्यात आलं. आणि त्याचं उत्तर आता कालच्या संध्याकाळी सत्यपाल मलिकांनी त्यांचेच राज्यपाल त्यांचेच राज्यपाल त्यांचेच लोक त्यांच्याच लोकांनी त्यांचा भांडा फोडला की हे सत्तेसाठी काही करू शकतात, देशाच्या सैनिकालाही शहीद. म्हणजे ऐका ना, मी त्याच्यावरच येतो ना. तर आता डोक्यावरून पाणी गेलं. आता 2014-2019 आता डोक्यावरून पाणी गेलं आणि विरोधक आता एकत्रित होतील अशी भूमिका आमची आहे. पण याला जोडून एक प्रश्न मला असा विचारायचा होता की ईडीची भीती वगैरे या सगळ्या गोष्टी आहेतच, म्हणजे असतीलही, पण या दोन म्हणजे तुमच्या विरोधकांमध्ये जो एकमेकांबद्दल जो अविश्वास आहे तो जास्त आहे असं वाटतं तुम्हाला? म्हणजे पक्षांतर्गतच खूप विरोध दिसतोय. काही अविश्वास नाही. तुम्ही मला तुमच्याच प्रश्नामध्ये तुम्हीच उत्तर दिलं, ईडी आणि सीबीआयची भीती आहे असं तुम्हालाच वाटतं. ही जी काही भीती आता तुम्ही सांगितलं ना, परवा केजरीवालांनी नितीश कुमारला साथ दिली, त्याच्याबरोबर सीबीआयचं नोटीस गेलंच की नाही केजरीवालांना. हे आखरी हे 2 बंदर जे आहेत त्यांच्याजवळ त्याचा दुरुपयोग सातत्याने करता. मी बंदरच म्हणतो, कुत्रा म्हटलं तर ते चुकीचं ठरेल. तर ह्या 2 बंदरांना जसं नाचवायचं तसं ते मोदी सरकार नाचवतं आणि त्याच्या आधारावर सगळ्यांमध्ये दहशत करताय. आता ज्यावेळेस इंग्रजही असेच करायचे, नाही ऐकलं तर फाशी चढवायचे, गोळ्या मारायचे. आता हे मारू शकत नाही, त्यामुळे जेलमध्ये टाकतात हे लोक ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून. हे अति झालं आता. आणि एखादी गोष्ट अति झाली तर मग त्याचं शेवट निश्चित ठरतो. त्याच्यामुळे आता याचा शेवट ठरलेला आहे. आणि म्हणून कालची जी घटना मी तुम्हाला आता हे खऱ्या अर्थानं पुलवामाच्या घटनेचं जे सत्यपाल मलिकांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे देशातल्या जनतेमध्ये, कारण की देशाच्या सैन्याच्या सोबत अशा पद्धतीचा खेळ होणं, देशाच्या संरक्षणामध्ये असा खेळ होणं हे आता देशातली जनता आता मान्य करू शकत नाही. आणि हा अति झाला आता. त्याच्यामुळे यावेळेचं सक्सेस प्लॅन
होईल आणि BJPला सत्तेच्या बाहेर जावं लागेल अशी स्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे. नाना, तुम्ही दरवेळी प्रत्येक विरोधक म्हणतात की ईडी आणि सीबीआयचा वापर केला जातो, पण राज ठाकरे काही दिवसांपूर्वी बोललेले की ज्याला कर त्याला डर. मग तुम्ही कशाला सगळेजण घाबरता? जर कर नसेल तर डर कशाला? आता असं आहे की आमचं राज ठाकरे साहेबांबद्दल त्यांच्या मतावर कुठलं बोलायचं नाही असं आमच्याकडून ठरलेलं आहे, त्याच्यामुळे मी काहीच सांगत नाही. पण जे काही आवाज बदलतात कोणाकोणाचे वेळेवेळेप्रमाणे, चौकशा तर सगळ्यावरच लागलेल्या होत्या, वेळेप्रमाणे अनेकांचे आवाज बदललेत. हां, त्याच्यामुळे त्यांनाच त्यांच्या पद्धतीने विचारा थोडंसं, म्हणजे मग आपल्याला कळेल. तुम्ही म्हणतात डोक्यावरून पाणी गेलाय म्हणून आता वज्रमूठ आवळली आहे, पण मुख्यमंत्री पदावरून ही वज्रफूट पडू शकते का तिघ पक्षांना? आमचं एक बघा, नाही कुठलंही हे नाही आहे, ज्याच्या पक्षाच्या आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री, सरळ सरळ समीकरण आहे. त्याच्यामुळे असं काही ठरलंय का? पडायचं कारण नाही. कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला का काही? बिलकुल तेच हे बघा, आमचं कॉमन मिनिमम प्रोग्राम ज्यावेळेस जी सरकार झाली होती महाविकास आघाडीची, त्यावेळेस शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं आणि या राज्यामध्ये पुन्हा राज्य कसं उभं करता येईल आणि सामाजिक बांधिलकी कशी निर्माण करता येईल या पद्धतीचं एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार झाला होता. पण तो काळ पूर्ण कोरोनाचा गेला आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये फक्त आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज आणि लोकांचा जीव वाचवण्यामध्ये आमचा त्याच्यामध्ये गेला आणि शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करण्याचं. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी देवेंद्र फडणवीस सरकारने केली होती, ते अजूनपर्यंत नाही झाली. आता परवाच्या बजेटमध्ये सांगितलं की ते वाचले त्यांचं आम्ही करणार आहोत, करतील की नाही माहीत नाही. ते 50,000 रुपये प्रोत्साहन आम्ही जाहीर केले, त्याने अजूनपर्यंत 50,000 प्रोत्साहनाचे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाहीत. गेल्या 1 महिन्यापासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्याचे पैसे पोहोचले नाहीत. शेतकऱ्यांचं रोज ढसाढसा रडणं चाललेलं आहे, रोज आत्महत्या चाललेल्या आहेत. आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे आणि आम्ही या राज्याला सामाजिक समतोल ठेवून सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन हे राज्य प्रगतीपथावर नेणं हा आमचा कॉमन मिनिमम प्रोग्रामचा पहिला भाग आहे. आणि त्या माध्यमातून राज्यातले उद्योग जे बाहेर पाठवले जातात या लोकांनी, पुन्हा राज्याला उद्योगाच्या स्थितीमध्ये उभा करणं आणि आपल्या राज्याला प्रगतीपथावर नेणं ही आमची भूमिका आहे. नाना, एक विषय पुन्हा तुम्हाला अप्रिय असलेला असा विषय, परवा शरद पवारांनी जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना आणि नाना पटोलेंनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना आमच्याशी चर्चा केली नाही, आणि जर त्या दोन्ही गोष्टी झाल्या नसत्या तर कदाचित महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार गेलंच नसतं. म्हणजे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता आणि त्यांनी हाऊस फेस केला असतं तर कदाचित सुप्रीम कोर्टामधली केस जी आहे ती लढणं सोपं गेलं असतं. तर त्याच्यामधला उद्धव ठाकरेंचा मुद्दा जो काही आहे ते त्यांनी सांगितलं होतं, चर्चा केली होती की नाही हे त्याच्याबद्दल ते बोलतील. पण विधानसभेच्या अध्यक्षपदाचा जो फार कळीचा मुद्दा झाला, ज्याच्यामुळं सगळं पुढचं राजकारण झालं, आता मागं वळून बघताना तुम्हाला तो निर्णय आपला चुकला असं वाटत नाही का? जर तुम्ही राजीनामा दिला नसतात तर हे पुढचं काहीच झालं नसतं. मला राजीवजी, आता तुम्ही हा प्रश्न वारंवार विचारता, सगळे विचारतात आणि पवार साहेबांनी हा विषय पुन्हा काढला, म्हणून माझा प्रश्न असा आहे की नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर ती खुर्ची खाली नव्हती ना, त्या खुर्चीवर तुमचे उपाध्यक्ष जे विधानसभेचे होते ते त्या ठिकाणी बसलेत ना, ते कारभार चालवत होतेत ना. जे मला अधिकार होते ते त्यांना अधिकार होतेत ना. मग त्या अधिकाराचा वापर तुमच्या उपाध्यक्षांनी का नाही केला हा प्रश्न मी विचारायचा का? पण ते मोठे नेते आहेत, मी त्यांना हे प्रश्न विचारू शकत नाही. पण एक गोष्ट मला महत्त्वाचं आहे की आता हे सगळं जुनं झालं, माझा राजीनामा असेल, उद्धवजींचा राजीनामा असेल, हे सगळं झालं, आता घटना घडून गेल्यात. पण जे काही आता चाललेलं आहे ते कसं थांबवता येईल याच्यावरचं ते ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे. पण ते म्हणजे ते भूमिका आणखीन त्यांनी कठोर भूमिका घेतली पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे. तुमची अपेक्षा काय आहे? नाही, माझी भूमिका एकदम स्पष्ट आहे की जुनं जे उद्धवजीचा राजीनामा असेल की माझा, मी तर फार पहिले राजीनामा देऊन मोकळा झालो होतो ना. ते 1 वर्ष तुम्ही आमचं पदच भरू दिलं नाही, त्याच्यामुळे
त्या सगळ्या भानगडीत मला जायचं नाही आहे. फक्त मी त्यांना ते प्रश्न उपस्थित करतात म्हणून उपाध्यक्षाचा प्रश्न मी उपस्थित केला, कारण की त्यांना कधी पिक्चरमध्ये आणलं जात नाही. कारण मला जे अधिकार होते ते त्यांना अधिकार होते. मी जे कारवाई करू शकत होतो त्या खुर्चीवरून, ती खुर्ची ते करू शकले असते त्यांचे उपाध्यक्ष, आणि म्हणून मला त्याच्यात जायचं नाही. माझी भूमिका एकदम स्पष्ट आहे की आपण आता पुन्हा ह्या सगळ्या घटना ज्या घडतात आहे, रोज देशातल्या सगळ्या व्यवस्था संपत चाललेल्या आहे. न्याय व्यवस्था असतील, माध्यम चौथा स्तंभ असेल, प्रशासकीय व्यवस्था संपायला निघाल्यात. या सगळ्या व्यवस्थेला आपल्याला सगळ्यांना आता सांभाळण्याची वेळ आहे. म्हणून तुम्ही राजीनामा का दिला होता आणि आता हे काय दिलं होतं, आता याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आम्ही कसं पुढं जाऊ शकतो ही भूमिका पवार साहेबांनी आता घेतली पाहिजे, असं आमची भूमिका आहे. नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीसांच्या मैत्रीची सर्वत्र चर्चा असते, त्याचा उल्लेख तुम्हीही केला आहे की ते तुमचे लहान बंधू आहेत. तर या मैत्रीचा कुठेतरी म्हणजे मित्राला फायदा करून देण्यासाठी काही गोष्टी घडतात का? उदाहरणार्थ विधानसभा अध्यक्षपदाचा, ज्याच्याविषयी आत्ताच आपण बोललो, त्याचा निर्णय आणि सत्यजित तांबेंच्या उमेदवारीचा निर्णय, तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे की याच्यात माझ्या काँग्रेसचं नुकसान काय झालं? जी कसब्याची जागा आमच्याजवळ नव्हती ती आम्ही जिंकली, अमरावतीची जागा होती ती आम्ही जिंकली, पण नागपूरची जागा आमची नव्हती ती आम्ही जिंकली. आता मग मला देवेंद्र फडणवीसांनी मदत करून दिली असं तुमचं म्हणायचं होणार का? ते वेगळ्या पक्षात आहे, मी माझा पक्ष वेगळा आहे. मी माझा पक्ष मोठा करायसाठी मी माझं काम करतो, ते त्यांच्या पक्षाचं करताय. पण माझाच विजय झाला ना, मी हारलो कुठं? तांबेचं प्रकरण त्याचं व्यक्तिगत होतं, मी सांगितलं त्या कुटुंबाचं प्रकरण आहे, हे पक्षाचं नाही. हे मी सुरुवातीला माझं स्टेटमेंट केलेलं होतं. त्याच्यामुळे कुटुंबापुरतं वडिलाचं आणि मुलाचं हे भांडण ते कुटुंबाचं भांडण होतं. आणि जे झालं त्याच्याबद्दल आता तो विषय आमचा झाला, पण आमचा उलटा फायदाच झाला. आमचं नुकसान काय झालं? पण ती अजून एक जागा वाढली असती ना आमच्या नाना. मित्र देवेंद्र फडणवीसाच्या नाकातला केस होता. ऐका तर खरं, आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांच्या नाकातलं केस असलेला रणजित पाटील, त्याला आम्ही हरवलंच ना. कसब्यासारखी जागा जिथून आमचे मित्र लढणार आहेत अशा पद्धतीचं काहीतरी वारे मधल्या काळात चाललेले होते, तर तेही जागा काँग्रेसने जिंकून टाकली. मी दोस्ती, जे महाराष्ट्राचं कल्चर आहे, जे संस्कृती आहे, विरोधकांनाही सोबत घेऊन महाराष्ट्राच्या विकासामध्ये आपण सगळ्यांचं योगदान लाभावं या विचाराचा मी आहे. पण मी माझ्या पक्षाच्या विचारधारेला मी कुठेही तडा जाणार नाही आणि माझा पक्षाची विचारधारा मी प्रामाणिक मांडेल, हे माझं काम आहे. त्यामुळे मैत्रीच्या जागी असेल, वैचारिक जी व्यवस्था आहे, जी माझ्या पक्षाची भूमिका आहे, ती मी ताटपणानं मांडणार. आणि मी कुठेही, आणि माझा स्वभावामध्ये मॅच फिक्सिंग हा शब्द नाही, माझ्या डिक्शनरीतच नाही. लढाई सामोरूनच लढतो मी, मागून वार करायची मला सवय नाही. नाना, आता निवडणुकांचा विषय निघालाय म्हणून विचारते की पुण्याची जर निवडणूक लागली खासदारकीची, तर काँग्रेस लढवेल का? आणि तुमच्या डोळ्यासमोर काही नावं आहेत का? चर्चा तर अशा पण चालल्या आहेत की दंगेकरांनी एवढं यश मिळवलंय की आता त्यांना परत खासदारकीलाही उभं करायचं. बघा, आता महाविकास आघाडीची बैठक त्याच्यामध्ये होईल, त्याची एक रणनीती आम्ही करू. आता ज्या काही निवडणुका झाल्या त्याप्रमाणे आमची रणनीती झाली, त्याच्या आधारावर ज्या जागा आम्हाला लढायच्या त्या आम्ही लढल्यात, त्याच्यामध्ये आम्हाला विजय मिळाला. आता याही जागेबद्दलची एक चर्चा केली जाईल ज्यावेळेस निवडणूक प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस. आणि राहिलं काँग्रेसजवळ धंगेकर आहे, अनेक उमेदवार माझ्याजवळ आहे, आणि मी तुम्हाला आत्तापासून सांगतो की आमचे जे उमेदवार राहतील ते 100% निवडून येतील पुण्याच्या जागेमध्ये. नाना, आता तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विषय काढला होता. मैत्री असते, राजकीय वैर वेगळं असतं, परंतु गेल्या काही काळात आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातली ही संस्कृती लोप पावत चालली असं दिसतंय. एकमेकांवरती कोणत्याही शब्दामध्ये टीका केली जाते. तर चंद्रशेखर बावनकुळे कट्ट्यावर आले होते, त्यांनी सगळ्यांना अपील केलं आहे की तुम्ही जी कटुता भरे जे शब्द वापरले जातात तर ते वापरू नका तुम्ही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. त्यांनी सगळ्या पक्षांना अपील केलं आहे, तर तुम्ही त्यांच्या अपिलाला प्रतिसाद देणार का? नाही, पहिली गोष्ट तर आपण एक गोष्ट पाळली पाहिजे. आपण दुसऱ्याला अक्कल वाटायची असते तेव्हा आपण पहिले ते सुरुवात करायची असतं, हे काम पहिले करायचं असतं. आता राहुल गांधीच्या बद्दल काल कसिक बोलले, तर त्याला त्यांची सल्ला ते मान्य काय? मी तुम्हाला सांगतो, मी कोणाच्याही बद्दल, जेव्हा मला तुम्ही मैत्रीच्या बाबत सांगितलं, मी माझा लहान भाऊ आहे, त्याची बायको माझी सून आहे, ते हे आमची संस्कृती आहे.
ही आमची संस्कृती आहे. पण या पद्धतीनं कोणाचं, मी मोदींच्या बद्दल मी कधी पण एकेरी एका त्या गावगुंडाबद्दल बोललो, त्याच्याबद्दलचा भाव झाला, तो गावगुंड पुढं आला नंतर. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी सुरुवातीला सांगितलं, ज्यावेळेस तात्रेनं मला विचारलं गेलं बाबा मी गावगुंडाबद्दल बोललो, तर त्या आखरी त्यांनी वादळ निर्माण केलं. मी मोदीजींच्या बद्दल माझं व्यक्तिगत जे काही लढाई समोर झाली ते मी तुमच्या कट्ट्यावर बोललोच आहे. मी वैचारिक लढाई केली, GST असेल, ओबीसीचं मंत्रालय असेल, अशा विषयावर लढाई झाली. विचारून घ्या, राज्यातले अनेक खासदार तिथं होते का, मी एकटाच नाही लढलो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी कधी कोणाच्या व्यक्तिगत टीका करत नाही, माझा स्वभाव पण नाही, आणि कोणाच्या व्यक्तिगत जीवनात जाण्याचंही कारण नाही. आणि कोण माझ्या व्यक्तिगत जीवनात यायचं असेल तो त्यांचा प्रश्न आहे, आणि माझ्या जीवनात कोणी आलं तर त्याचं असंच सत्यानाश होतो. त्यामुळे मी जी महाराष्ट्राची संस्कृती आहे त्या संस्कृतीचं पालन करणार आहे. मी कोणाच्याही बद्दल अपशब्द बोलायचं नाही, हे आम्ही ठरवलेलं आहे. आमच्या पक्षाच्याही अनेक लोकांना, मी सगळ्या लोकांना सांगितलं की कोणाच्या व्यक्तिगत व्यवस्थेमध्ये आपल्याला हस्तक्षेप करायचा आणि त्यांच्याबद्दलची टीका करायचे कुठलाही कारण राहू शकत नाही. अच्छा, नाना पटोलेजी, महाविकास आघाडी टिकेल की नाही यापेक्षा ही जास्त सस्पेन्स सध्या अजितदादांची भूमिका काय यावरनं वेळोवेळी क्रिएट होत असतो. त्याच्या खूप समाज माध्यमात चर्चा रंगतात. तुम्हाला तरी अंदाज आलाय की तुमचे सहकारी अजित पवार यांच्या मनात नेमकं काय चाललंय? माझं काय अजितदादाशी माझं फार काही त्यांच्याशी फार चर्चा होत नाही. लगेच जयंत पाटलाशी माझ्या चर्चा होत राहतात. आता तुम्ही जयंत पाटलाचा प्रश्न विचारला असता तर मी तुम्हाला सांगितलं असतं, पण ते अजितदादांच्या मनात काय ते मला पण माहिती नाही. त्याच्यामुळे पण मला असा विश्वास आहे की ते असं करणार नाही. नाना, हाच प्रश्न फक्त नाव वेगळं घेतो. प्रफुल्ल पटेलांचं काय चाललंय? तुमचे मित्र आहेत जास्ती जवळचे. ते आता काय कुठं आहेत, मला भेटच नाही झाली त्यांची खूप दिवसाची. त्याच्यामुळे त्या भेटच नाही झाली तर आता त्यांच्याबद्दल काय कुठं आहेत काय चाललं तुम्हाला तरी दिसतात असेल तर तुम्ही सांगा मला. ते दिसतच नाही आता सध्या. म्हणजे नॉट रिचेबल आहेत तुमच्यासाठी किंवा महाविकास आघाडीसाठी किंवा राष्ट्रवादीसाठी सुद्धा? नाही तुम्हाला तरी, मी तुम्हालाच विचारलं, तुम्हाला तरी दिसतात का ते मला सांगा. ते आता सध्या कुठं आहेत मला माहिती नाही. अच्छा, गेल्या निवडणुकीत सगळ्यात जास्त पडझड निवडणुकीच्या आधी काँग्रेसची झालेली होती. आउटगोईंग काँग्रेसमधनं सर्वाधिक झालेलं होतं. पुन्हा वर्षभरानंतर आता निवडणुकांचा काळ येतोय आणि सत्ताधाऱ्यांचा कॉन्फिडन्स खास करून काँग्रेसच्या बाबतीत वाढलाय, जाहीरपणे वक्तव्य करण्याचा की हे आमच्याकडे येणार आहेत, ते आमच्याकडे येणार आहेत. एक बघा, मी सातत्यानं सांगतो की नेता ही जनता तयार करते. नेता काही आपल्या मतानं नाही होत. आणि महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर विचारधारेचा आहे, ज्याचा फॉलो काँग्रेसनी सातत्यानं केलेला आहे. आणि महाराष्ट्रातलं चित्र आता बदललेलं आहे. आता मागच्या काळात काय झालं, मी अध्यक्ष व्हायच्या पहिले आणि आता काय, याच्यातला फरक पाहिला तर तुम्हाला आता कुठलीही पत्तझड दिसणार नाही. आणि आमची भूमिका स्पष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो की आता बाजार समितीमध्ये चुकून कोणी अलायन्स केलं असेल, आता 20 तारखेपर्यंत त्यांना वेळ आहे, आणि ते समजा तिकडे BJP सोबत अलायन्स करून असेल तर तातडीनं मी कारवाई करणार. मी कोणालाही गाय करणार नाही. माझी भूमिका एकदम स्पष्ट आहे. यामुळे अजिबात कुठल्याही गोष्टी, कारण की वैचारिक लढाई लढायची असेल तर ती त्या पद्धतीनंच लढायची असते. आणि आखरी लोकांचा विश्वास तुमच्या प्रति उभा व्हायला पाहिजे. तुम्ही सत्तेसाठी काही करायला कोणी प्रयत्न करत असेल तर अजिबात त्याला खपवून घेणार नाही. ही भूमिका माझी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास हा काँग्रेसप्रती मोठ्या प्रमाणात वाढतो आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये कुठलीही पतझड होणार नाही. नाना, तुमच्या अशा राजकीय वक्तव्यांमुळे सर्वसामान्यांचे जे विषय आहेत, लोकांचे जे जनतेचे विषय आहेत, ते कुठे दूर होतात का? म्हणजे प्रत्येक वेळी काहीतरी जातीय तेढ, धार्मिक तेढ असेच विषय सध्या आपल्याकडे दिसतात, पण सर्वसामान्यांचे जे विषय असतात ते दूर होतात. यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही बघा, काँग्रेसने जनतेचे प्रश्न घेऊन सातत्यानं, मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो की राज्यामध्ये सगळ्यात जास्त आंदोलन हे काँग्रेसने जनतेच्या प्रश्नाला घेऊनच सातत्यानं चाललेले आहेत. त्याच्यामुळे काँग्रेसने शेतकऱ्यांचे मुद्दे असतील, तरुणांचे मुद्दे असतील, गरिबांचे प्रश्न असतील, मग ह्या सगळ्या प्रश्नाला, महागाईपासून सगळ्या प्रश्नाला काँग्रेस सातत्यानं रस्त्याची लढाई लढते आहे.
त्याच्यामुळे हा जो वादळ जो आहे, त्या भीती जी काय झाली भाजपच्या मनात, की म्हणून या पद्धतीनं जातीय तेढ निर्माण करायचं. आता तुम्हाला संभाजीनगरमधली घटना आपल्याला सगळ्यांना लक्षात आली. जे मंदिर आहे ते मंदिर मुस्लिम एरियामध्ये आहे. रामनवमीच्या दिवशी सगळे तिथं हिंदू बांधव, मुस्लिम बांधव सगळेजण त्या ठिकाणी एकत्रित सगळ्यांचा कार्यक्रम झालेत, पूजा झाली. रात्रीच्या 12 वाजता कोण गेलेत? ती पोलिसांना माहीत होतं. सगळं जे माहीत असताना पोलिसांनी त्या ठिकाणी जे काही दुर्लक्ष केलं आणि त्याचे परिणाम मग त्या ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण झाला. अशा पद्धतीचं हे कोण करतं? तर सरकार करतं. म्हणजे त्यावेळेस सुरुवातीलाच आक्षेप घेतला की हे सरकारचा दोष आहे. अच्छा, भारत जोडो यात्रा सुरू झाली ती आणि महाराष्ट्रात. काँग्रेसला या सगळ्यामध्ये रस नाही. आम्हाला भारत जोडो यात्रा सुरू झाली ती महाराष्ट्रात आली. राहुल गांधींनी सावरकरांविषयीचं वक्तव्य केलं आणि त्याला गालबोट लागलं. भारत जोडो यात्रा संपली, ते परदेशात गेले. तिथे त्यांनी आपलं सरकार, पंतप्रधान याविषयी एक वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य त्यांचं प्रचंड वादग्रस्त वक्तव्य ठरलं. जर असे विषय टाळता आले तर ते अधिक योग्य ठरेल राहुल गांधींसाठी सुद्धा आणि काँग्रेस पक्षासाठी सुद्धा. दादा, माझा मुद्दा एक आहे की विदेशामध्ये फक्त राहुल गांधीच पहिल्यांदा गेलेत आणि बोललेत असं नाही. आपल्याला डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं, त्या काळामध्ये यांचे जे स्वामी आहेत खासदार, जे आता यांच्या पक्षावर टीका करतात, सुब्रमण्यम स्वामी, सुब्रमण्यम स्वामी, त्यांनी काय काय बोलले होते तुम्ही त्यांचं ऐकून घ्या, म्हणजे ते त्याचं काढा. राहुल गांधींनी काय सांगितलं की भारतामधली जी काही स्थिती आहे ती काय फार आता चांगली नाही आहे. ज्या राजकीय प्रश्नावर चर्चा झाली त्यांच्या ह्याच्यामध्ये नाही आहे तर नाही आहे तर नाही आहे. ते काही तुम्ही BBCचं चित्रण थांबवलं, त्यांच्यावर इन्कम टॅक्स आणि CBIच्या धाडी केल्यात म्हणून काही जगामध्ये तुमच्या देशातली माहिती नाही आहे. मी तुम्हाला सांगतो माहितीसाठी, तुमच्या माध्यमातून राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे. माझ्या पोराचा मित्र जर्मनीला गेला होता, तर त्याला तिथूनच त्या जर्मनीच्या दुसऱ्या भागामध्ये जायचं होतं, तर त्याला तिथंच त्याला त्या दुसऱ्या शहरासाठी सुद्धा विजा घ्यावा लागला. त्या पोराला नवल वाटलं की बाबा हे असं तर पहिले नव्हतं. मग त्यांनी माहिती घेतली तर बांगलादेश, पाकिस्तानच्या यादीमध्ये आता भारताचं नाव आलं. त्या रेड त्यांची लिस्ट असते त्याच्यामध्ये. अशी परिस्थिती आज जगापातळीवर आपल्या भारताची निर्माण करून ठेवली. आणि त्या तरुण पोराला आश्चर्य लागलं की माझ्या भारताची आज इतकी अवदशा खराब झाली की आमचा देश आतंकवादी म्हणून घोषित करण्यात आला. म्हणून हे राहुल गांधींनी त्या ठिकाणी बोलले त्याचा भाऊ, कारण की राहुल गांधीच्या पदयात्रेचं, भारत जोडो यात्रेचं एवढी दहशत बीजेपीने घेतली की त्यांच्या शब्दाचा चुकीचा अर्थ लावून त्या पद्धतीनं आता लोकसभेचं कामकाज असेल, या विधानसभेचं सत्ता पक्षांनी चालवलं पाहिजे, तेच लोक गोंधळ करतात. आणि सांगायचं तात्पर्य असं आहे की ही जी दहशत आहे राहुल गांधीची बीजेपीच्या मनात, सत्तेमध्ये बसलेल्या नरेंद्र मोदीच्या सरकारला, त्या दहशतीचा परिणाम आहे. आणि म्हणून त्यांना खोटे आरोप करून त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं लोकसभेचं, त्यांना बेघर करून टाकलं. आणि हे सगळ्या देशाची जनता बघते आहे. आणि याच विरोधात आवाज उठवण्यासाठी सगळे विरोधक एकत्र येतील आणि ते त्यांचे वज्रमूठ एक असेल असा तुम्हाला विश्वास आहे. तुम्हाला शुभेच्छा आणि आज कट्ट्यावरती आलात त्याबद्दल मनापासून आभार आपले. धन्यवाद. आणि यानंतर माझा कट्ट्यावरती वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल आणि ग्रीन हार्वेस्ट, पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.